या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब तिथे निर्देश दिले होते की या बाबतीमध्ये लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि त्या संदर्भामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की यामध्ये जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः ठाणे जिल्ह्यामध्ये 4669 शेतकऱ्यांना त्यांचं क्षेत्र थोडं ठाण्यामध्ये कमी आहे, 295 हेक्टर, त्यांना 4,84,00,00,000 रुपयाची मदत अपेक्षित आहे। पालघरमध्ये 17,612 हेक्टर, शेतकरी 17,612 शेतकरी आणि 2,868 हेक्टर, त्याची रक्कम 6,47,00,000 रुपये। रायगड जिल्ह्यामध्ये 17,000 शेतकरी आणि 8,987 हेक्टर, 20,28,00,000 आणि विशेषतः मदत जास्त जिथं बाधित जिल्हे जे जास्त आहेत, एक रत्नागिरी हे 52,628 शेतकरी आणि 43,665 हेक्टर असे 98,45,00,000 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो राणे साहेबांनी प्रश्न विचारला 42,322 शेतकरी आणि 34,728 हेक्टर क्षेत्र आणि 79,05,00,000 अशी 209 कोटी रुपयाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात जास्त 85,82,00,000। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,609 शेतकरी अध्यक्ष महोदय 90 कोटी रुपये। रायगड जिल्ह्यामध्ये 7,189 शेतकरी 26,79,00,000। पालघर जिल्ह्यामध्ये 3628 शेतकरी 7,69,00,000 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 2,301 शेतकरी 7,37,00,000 असे एकूण 237 कोटी रुपयाची विमा कंपनीच्या आपण रुपये नुकसान भरपाईची त्यांना मंजूर झालेली ही रक्कम येणाऱ्या 15 दिवसाच्या आत माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल हे आपल्या माध्यमातून सांगतो।